नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सातारची मागस्वारी ताई या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अतिशय धक्कादायक आणि डोळे उघडणाऱ्या घटनेबद्दल सांगणार आहे. ही घटना गुजरातमधील अहमदाबाद येथील आहे. मित्रांनो, बाहेरून आणलेले रेडीमेड पीठ किंवा पदार्थ आपल्या जीवावर कसे बेतू शकतात याचे हे एक भयंकर उदाहरण आहे. मित्रांनो, अहमदाबादमधील चांदखेडा भागात राहणाऱ्या विमल आणि भावना या दाम्पत्याने घराशेजारील एका डेअरीतून डोश्याचे पीठ विकत आणले होते आणि हे पीठ आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा संपूर्ण कुटुंबाने त्याचे डोसे खाल्ले तेव्हा काही वेळातच त्या परिवारातील लोकांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. मित्रांनो, त्यात 2 चिमुरड्या पण होत्या. या विषबाधेमुळे त्या कुटुंबातील 2 सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. पहिली म्हणजे अवघ्या 7 महिन्याची चिमुरडी, जिचा मृत्यू 3 एप्रिलला झाला. तर दुसरी मोठी बहीण, ती 4 वर्षाची मिश्री, हिचा मृत्यू तिच्या लहान बहिणीच्या अंत्यसंस्कारावरून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झाला. मित्रांनो, एकाच दिवसाच्या अंतराने त्या 2 मुली गमावल्यामुळे या कुटुंबावर आभाळ कोसळले. तर मित्रांनो, इतकंच नाही तर त्या 2 चिमुरड्याचे जे आई वडील होते ना, ते देखील हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. आणि मित्रांनो, ज्या डेअरीतून हे पीठ आणले होते ना, त्या दुकानदाराने देखील असं सांगितलं की त्यांनी त्या दिवशी 100 किलो पीठ विकले आहे. पण तक्रार फक्त याच कुटुंबाकडून आली आहे. या कुटुंबाने 3 किलो पीठ नेले होते, त्यातील फक्त 300 ग्रॅम वापरले आणि उरलेले 2700 ग्रॅम परत केले. तर मित्रांनो, सध्या पोलीस आणि अन्न विभाग या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि पिठाचे नमुने देखील प्रयोगशाळेत पाठवले आहेत. माझ्या सर्व यूट्यूब फॅमिली आणि सातारकर बांधवांना माझी एकच विनंती आहे की आपण वेळेची बचत करण्यासाठी बाहेरून पिठे किंवा रेडीमेड पदार्थ आणतो, पण ते किती सुरक्षित आहेत याची खात्री करा. शक्यतो ताजे आणि घरी बनवलेले अन्नच खा, जेणेकरून अशा दुर्दैवी घटनांपासून आपण आपल्या कुटुंबाला वाचवू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.